परिचित आहेत, तरी सुद्धा आपण त्यांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. तर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आपल्या विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सौ शनलमोटी विद्यालयाच्या विद्यालय समितीचे अध्यक्ष, अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले श्री विनीतजी देवे यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. त्यानंतर आपल्यासमोर मंचावरती उपस्थित आहेत श्री दिलीपजी पालये, जे आपल्या विद्याप्रसारक मंडळ कानगाव या संस्थेचे सचिव या पदावरती कार्यरत आहेत. पूर्वी आपल्या शाळेमध्येच ते कार्यरत होते. तेथून निवृत्त होऊन त्यांनी विद्याप्रसारक मंडळामध्ये कार्य करायला सुरुवात केली आहे. त्यांचंही शब्दसुमनांनी स्वागत. त्यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शनलमोटी विद्यालयाच्या सौ गायरोड मॅडम यांचंही मी स्वागत करते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या समोर आपल्याला उपलब्ध असलेले आजचे वक्ते, आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित असलेले, आपल्याला माहिती असलेले आणि आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आपले आजचे वक्ते आहेत श्री गणेशजी जगन्नाथ लेले तथा कुमार मामा लेले, विद्याप्रसारक मंडळाचे विशेष प्रशासकीय अधिकारी, एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व, ज्यांना अनेक विषयांची सखोल माहिती आहे, भाषेवरती ज्यांचं उत्तम प्रभुत्व आहे, ते अत्यंत उत्साही आहेत. कोणताही विषय त्यांच्याजवळ दिल्यानंतर ते अगदी सहज आणि योग्य पद्धतीने हाताळतात आणि तो मांडतात. म्हणजे आजचं सेशन हे तुमच्यासाठी बोनस असणार आहे. यापूर्वी शिक्षकांचं एक सेशन किंवा एक अशाच प्रकारचा कार्यक्रम कुमारमामांनी घेतला होता आणि तो कार्यक्रम जवळजवळ 2 तास झाला. पण तरी सुद्धा आम्हाला सतत असं वाटत राहिलं की मामाने अजून काहीतरी सांगावं, अजून काहीतरी बोलावं. इतक्या सोप्या आणि इतक्या चपखलपणे मामाने तो विषय हाताळलेला होता. त्यामुळे अर्थातच तुमच्यासाठी आजचा हे सेशन किंवा आजचा जो कार्यक्रम आहे तो परवडी असणार आहे. तर या अशा पद्धतीने कोणत्याही विषयामध्ये मांडणी करण्यासाठी हातखंड असलेले आपले आजचे वक्ते श्री कुमार मामा लेले यांचंही स्वागत मी शब्दसुमनांनी करते आणि पुढची सूत्र मी तुम्हाला सरांना देते. धन्यवाद पाले मॅडम. एक सांगीत गीत आहे जे माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे. स्वयं अब जाग कर हमको जगाना देश है अपना, 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 जगाना देश है अपना. हमारे देश की मिट्टी, हमारे देश की मिट्टी हमें प्राणों से प्यारी है, हमें प्राणों से प्यारी है. यहाँ के अन्न जलवायु, यहाँ के अन्न जलवायु परम श्रद्धा हमारी है, परम श्रद्धा हमारी है. स्वभाषा है हमें प्यारी, स्वभाषा है हमें प्यारी. वो प्यारा देश है अपना, वो प्यारा देश है अपना. जगाना देश है अपना, जगाना देश है अपना, जगाना देश है अपना, जगाना देश है अपना. समय है अब नहीं कोई, समय है अब नहीं कोई गहन निद्रा में सोने का, समय है एक होने का, समय है एक होने का. न मतभेदों में खोने का, मतभेदों में खोने का. बढ़े बल राष्ट्र का जिससे, बढ़े बल राष्ट्र का जिससे. वो करना मेल है अपना, वो करना मेल है अपना. जगाना देश है अपना, जगाना देश है अपना, जगाना देश है अपना, जगाना देश है अपना. जतन हो संघ
भाव भरने का, जगाने राष्ट्र की भक्ति, वो उत्तम कार्य करने का, समुन्नत राष्ट्र हो भारत, यही उद्देश्य है अपना, जगाना देश है अपना, जगाना देश है अपना, स्वयं अब जाग कर हमको, जगाना देश है अपना, जगाना देश है अपना, जगाना देश है अपना, यापुढे मी आम्हाला विनंती करतो श्री गणेश यांना ठिकाणी आपला विषय मांडावा. मी तिथे नमस्कार. नमो नमः. ऐकू येते सगळ्यांना? सर्व विद्यार्थी मित्र, मंचावर उपस्थित मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष विनीत दिलेले, मंडळाचे सचिव श्री पाले सर, आमच्या मुख्याध्यापिका गायवट मॅडम, दहावीचे सर्व शिक्षक वृंद आणि आपण सारे. एक 2-3 मी प्रश्न विचारणार आहे. एक शब्दात उत्तर दे, एक वाक्य पण नाही सांगणार. इयत्ता पहिलीपासून किंवा बालवाडीपासून ह्याच शाळेत आहे अशा मुलांनी आपण करा. मग शारदामध्ये असतील, पटकन खाली करायचं. मला आला आहे 8वीला या शाळेत आले असे कोण कोण खाली करा. सगळ्यांसाठी प्रश्न आहे की सगळेजण शेतकऱ्यांची मुलं आहेत, बरोबर आहे? हात वर करा, खाली करा. आज शेती आहे की नाही मला माहिती नाही, पण शेतकऱ्यांची मुलं किती जण आपल्यातल्या शेतीमध्ये चिखलामध्ये गेले? हात खाली करा. तुम्ही हात खरे वर केले असं मी समजतो. हा, म्हणजे आपण चिखल पाहिला आहे. आता मुलांसाठी पण आणि मुलींसाठी खास करून प्रश्न आहे, किती मुली स्वयंपाकघरात आईजवळ मदतीला गेले? मुलं असतील तरी हात वर करा, हात खाली करा. आज एक पेपरमध्ये, व्हॉट्सअपवर पेपरमध्ये सुविचार वाचला. आपण अनेकांनी वाचला. तुम्हाला पहिलं वाक्य वाचून आवडेल. अभ्यासापेक्षा, म्हणजे अभ्यासाला काहीतरी पर्याय, अभ्यास नाही केला तरी चालेल असं नाही म्हणायचं. अभ्यासापेक्षा जिज्ञासा अधिक महत्त्वाची. जिज्ञासा निर्माण झाली की अभ्यास आपोआप होतो. अभ्यासापेक्षा जिज्ञासा अधिक महत्त्वाची. जिज्ञासा एकदा निर्माण झाली की आपोआप अभ्यास होतो. बघा प्रत्येक आपण या सुविचाराला सुविचार म्हणून विचारतो.
आपण सगळे 10वीचे विद्यार्थी आहात, बरोबर ना? इयत्ता 10वी म्हणजे एक प्रकारचा एक उंबरठा ओलांडून आपण पुढे जाणार. आपल्या आयुष्याचा जो वयोगट आहे तो 10 वर्षापर्यंत, खरं तर 5 वर्षापर्यंत, 10 वर्षापर्यंत, 25 वर्षापर्यंत, पुढचा 50 पर्यंत, पुढचा मग वृद्ध. तर आता अशा एका टप्प्यावर तुम्ही आहात, एक आणखीन एक उंबरठा ओलांडून तुम्ही बाहेर जाणार. म्हणजे एका अर्थाने हा शेवटचा महिना किंवा शेवटचे तुमचे काय 10 दिवस 15 दिवस इथे राहिले ते तुमचे आहे. मग हा गणवेश तुमचा राहणार नाही, तुम्ही तुमचे होणार. काही जण इतक्या कॉलेजमध्ये येतील, काही जण बाकी जातील, काही जण बाहेर जातील, मोठ्या कॉलेजला जातील, काही जण टेक्निकलला जातील, काय काय त्यांचं करिअरला जातील. पण तुम्ही संचालनाला आहोत तिथे माननीय विद्यार्थी आहात, ते माझे विद्यार्थी म्हणून, बरोबर ना? एक आपल्या शास्त्रामध्ये वचन आहे. म्हणजे तुम्हाला इयत्ता 10वीत आल्यापासून 9वीचा रिझल्ट लागल्यापासून अनेकांनी अनेक वेळा जे सांगितले ते मी बिलकुल सांगणार नाही की अरे बाबा 10वीचं वर्ष आहे, काही अभ्यास करणे, क्लासला वेळेवर जा, शाळेत जाण्या म्हणू नको, शिक्षकांनी अनेक सूचना दिल्या असतील, लाडक्या शिक्षकांनी आणखी दिल्या असतील. अशा सगळ्या सूचना आणि अभ्यासाचा ताळमेळ तुम्ही आता वर्षभर बसवणार आहे. आता अगदी शेवटच्या टोकावर आलेलं आहे. माझ्या अंदाजे फेब्रुवारी मार्च 1 मार्चपासून वगैरे परीक्षा आहे, मार्च महिन्यात नक्की आहे. अभ्यास पूर्ण झालेला आहे. कधी एकदा परीक्षा होते असं आपल्याला वाटतं. त्यामुळे अभ्यास कसा चाललाय असं मी आता विचारणार नाही. मी काय सांगणार आहे, इथून बाहेर गेल्यावर म्हणजे मुलगा परदेशी शिकायला जाणार असेल किंवा बाहेर नोकरीला जाणार असेल तर, मुलगी शिकायला जाणार असेल तर, मुला मुलींची लग्न होणार असतील तर पालक काय सांगतात, अनेक सूचना देतात. तशा काही सूचना मी देणार. कसं वागावं, जग कसं आहे, आपण आज कसे असायला पाहिजे. आपल्या शास्त्रामध्ये एक शब्द आहे विधी निषेध. कोणाला माहिती आहे शब्द विधी निषेध? अनेक वेळा सरांनी यांनी त्यांनी वापरला असेल, काय वागतो तो विधी निषेध काही पडत नाही असं म्हटलं असेल. हा विधी निषेध काय आहे शब्द? काय करावं आणि काय नाही करावं. डूज अँड डोंट. हे करा आणि नाही करा याची जर काही यादी काढली तर करा काय सांगण्यापेक्षा नाही करा तर यादी जास्त मोठी होते. काय करू नका. सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. विधी म्हणजे काय? काय करावं. विधायक हीच असते ना आपलं समाजात. आणि काय करू नये. आता घरात आईला आई म्हणणारे आपण आहोत. काही जण म्हणत असतील म्हणून, पण आई म्हटलंय लहानपणी आपण सगळे. आईशी भांडू नये किंवा आईशी मारू नये असा कुठेही नियम नाही विधीमध्ये. आईला आई म्हणावं असा मात्र बिलकुलच नियम नाही. आईला आई म्हणावं किंवा मम्मी म्हणावं असा नियम नाही. त्याला विधी म्हणतात. ते संस्काराने येतो. आणि निषेध, आईला मारलं तर मात्र शिक्षा आहे, नियमात कायदा आहे. म्हणजे एका मुलगा क्रिकेट खेळायला बॅट उचलून घेऊन चालला होता आणि आई म्हणाली नको तू बळा, आता परीक्षा आली 5 दिवसावर. त्याला काय राग आला, त्याने बॅट घातली आईच्या डोक्यात. त्याच्यासाठी कायदा आहे. आईला आई म्हटलं नाही तर कोणी शिक्षा करणार नाही. ते संस्काराने आपली मोठी ताई, मोठा भाऊ, दादा कोणीतरी आईला आई म्हणतो म्हणून बाळ पण आई म्हणाला, आपण आई म्हणालो. त्याच्यासाठी कुठलीही भीती नाही. पण घरामध्ये जर का स्वैराचार आला तर मात्र त्याच्यासाठी नियम आहे. असं जर का बॅट मारली आईला किंवा वडिलांना, भावाला, घरातल्यांना, शेजाऱ्यांना विध्वंसक वृत्ती वाढली तर त्याच्यासाठी निषेध आहे. हे दोन्ही कसं बॅलन्स झालं पाहिजे त्याच्यासाठी तो विधी निषेध शब्द आला. एक संस्कृत श्लोक आहे, त्यांनी ओळखतो. कर्तव्यम एव कर्तव्यम प्राणे कंठगतेरपि
म्हणता येईल. कर्तव्यम एव कर्तव्यम म्हणा. प्राणे कंठगतेरपि. म्हणजे जे करावं असं सांगितलेलं आहे किंवा आपण ठरवलेलं आहे की मी हे करणार आहे, ते प्राण कंठात आला तरी केलं पाहिजे. आपण म्हणतो ना, जीव गेला तरी मी हे करणार आहे, आणि जीव घेतला तरी मी हे करणार नाही. त्याच्यासाठी पुढची ओळ आहे कर्तव्यम अकर्तव्यम न कर्तव्यम प्राणे कंठगतेरपि. परत म्हणा, अकर्तव्यम न कर्तव्यम प्राणे कंठगतेरपि. बघा, आता जे करावं ते प्राण गेला तरी मी सोडणार नाही, आणि ते करायचं नाही, ते करायचं नाही, ते प्राण घेतला तरी किंवा प्राण गेला तरी मी करणार नाही. आता या दोन याच्यामध्ये का मोठी यादी करता येईल ती काही मी आता सांगणार नाही आता. पण असा निश्चय करून इथून उठलं पाहिजे की जे मला करायला सांगितलेलं आहे किंवा जे मी करायचं ठरवलेलं आहे चांगलं विधायक, ते मी प्राण गेला तरी करणारच. आणि ते करू नये असं मला संस्काराने आलेलं आहे, माझ्यापर्यंत माझ्या अभ्यासातून आलेलं आहे, ते मी प्राण गेला तरी करणार नाही. साधारणपणे असं होतं की हा जो तुमचा वयोगट आहे ते वय विचारणार नाही तुला. गावितात म्हणजे सगळे 15-16 कुठे पुढे आहे. आपण 8वी गावात एक जाणकार विद्यार्थी म्हणून आलो. 5वी पर्यंत असं होतं, लहान मुलं आहे. 8वी गावात तर थोडं शिंगपूर्ण म्हणतात ना, तसंच मला थोडं ज्ञान त्याचं. 8वी 9वी 10वी 3 वर्ष, इथून पुढे आणखी 3 वर्ष, त्याला टीन एज म्हणतात. काय म्हणतात सांगा? टीन शब्दाने सुरू अक्षरांचे आकडे सांगा. 10, 11, 12. पुढे किती? मोठ्याने सांगा. पुढे पटापट. पुढे त्याच्या पुढे आकडे निकार आहे 100 पर्यंत आहे. पण हे जे टीन एज आहे, 3 आकडे आहेत, 13, 14, 15, 17, 18, 19, त्याला टीन एज ग्रुप म्हणतात. आणि हा खूप महत्वाचा आहे. आता तुम्ही ज्या वयोगटात काय घडतो, ह्या वयोगटातच घडतो आणि ह्या वयोगटातच बिघडतो. ह्या वयोगटात बिघडणाऱ्यांची खूप उदाहरणं आहेत. ती कर्णोपकरणे आपल्याला माहीत असतात, पण सुधारण्याची घडण्याची जी प्रक्रिया आहे ती पण ह्याच वयोगटात होते. आपण त्यांना आपले राष्ट्रपुरुष संत पुरुष मानतो, त्यांनी सगळ्यांनी या लहान वयोगटातच मर्दुमकी केलेली आहे. कृष्णाने जेव्हा मथुरा सोडली तिकडनं आणि मथुरेच्या राज्यात आला, कंसाचा वध केला, तेव्हा वय वर्ष किती होतं? 12. म्हणजे टीनेजच्या खाली जाणीव होती त्याला. ज्ञानेश्वरी लिहिली 16, शिवाजी महाराजांनी शब्द घेतले ते 16. अशी अनेक उदाहरणे. आपण सगळे मोबाईल बघतो ना, कोण पण मोबाईल बघत नाही त्यांनी आता आपण सगळेच बघतो. आता सुद्धा आहे. रविवारी मोदी सरांची क्लास, मोदी सरांचं बोलणं कोणी ऐकलं? रविवारी मोदी सरांची भेट झाली का? कोणी कोणी ऐकलं का? परीक्षा पे चर्चा असा विषय त्यांनी मांडला. कोणी कोणी ऐकला? टीव्हीवर पाहिला नाही, माहीतच नव्हता. बघा, म्हणजे मोबाईल आहे, नवीन विज्ञान वगैरे त्याची गरज आहे, पण ते पाहायला पाहिजे ते आम्ही पाहत नाही. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले. कोण मोदी सर? कोण काही? भारताचे पंतप्रधान. एक शिक्षक किंवा एक मोठा शिक्षकांमधला जुना जाणता शिक्षक जे सांगेल त्याहून अधिक चांगल्या पद्धतीने त्यांनी संवाद केला. आपण तो घालवला, मुक्तो झाला. आपण काळजी करायचं कारण नाही, कळ आहे.
चर्चा खालची चालेल रविवारची. आपण काय माहिती का निष्क्रिय होत नाहीत ना असं कधी कधी वाटतं. बाहेर जेव्हा तुम्ही शाळा सुटल्यावर मस्ती करता, मैदानात असतं तेव्हा मस्ती करता, तेव्हा जो तुम्हाला ठेव असतो तो तुम्हाला शिकताना किंवा वर्गामध्ये बसल्यावर किंवा असं इथे बसल्यावर राहत नाही. आपण निष्क्रिय होत चाललोय का? काय करणार? अभ्यास आहे ना, परीक्षा आहे ना, असं नकारार्थी विचाराकडे आपण चाललोय का? तसं करू नका. विधायक विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. कसे व्हायचे अशी नसावी खचलेली जनवाणी. काय ओळ? कसे व्हायचे अशी नसावी खचलेली जनवाणी. खचलेला माणूस असतो ना, काय करणार? माझी परिस्थिती नाही ना, मला शिकवणारं घरी कोण नाही ना, मला गाईड पुस्तकं शिकवणी लावायला पैसे नाहीत ना, अशी रड कथा करायचं कारण नाही. आता पहिलाच विचार होता त्याच्यात त्याचं उत्तर आहे. आपली इच्छाशक्ती किती आहे, आपली जिज्ञासा किती आहे. बाकी सगळ्या समस्यांची उत्तरं समाज देतो. चिंता करू नका. माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे शिकवणारं नाही, मला चांगलं गायडन्स मिळत नाही, हे सगळं समाज भरून काढतो, शिक्षक भरून काढतो. पण तुमची जर का प्रेरणा, कल्पनाशक्ती किंवा जिज्ञासा जागी नसेल तर समाज काहीही करू शकणार नाही. कसे व्हायचे अशी नसावी खचलेली जनवाणी. जनतेची समाजाची वाणी, बोलणं, विचार असा जर का खचलेला मरगळलेला झाला तर देशाचा उद्धार होणार नाही. आता तुम्ही गाण्यात म्हटलं आम्हाला या देशाचा उद्धार करायचा असेल, भारत देशाचा उद्धार करायचा असेल, त्याला आत्मनिर्भर बनवायचं असेल तर आमची इच्छाशक्ती चांगली पाहिजे. आम्ही असे खचलेले, मरगळलेले, वाकून बसलेले काढ बसा सगळे सगळे एकदम काढ. असा जर का समाज घडला तर देशाची प्रगती होणार नाही. कोणी कितीही प्रयत्न केले तरी. कोणामुळे होईल तर तुमच्या आमच्यामुळे होईल. मगाशी सांगितलं तसं हा उंबरठा ओलांडून तुम्ही जेव्हा पुढे जाणार आहात त्यावेळेला काय केलं पाहिजे? आपण सगळे देवळात जातो ना, कुठच्या देवळात जातो. मारुतीचं देऊळ आहे आपल्या गावी, असं कुठचं गाव आहे? आठवण करा. हनुमंताचं देऊळ आमच्या गावी आहे. हात खाली घ्या, हात खाली घ्या. मी ज्या देवळात गेलो किंवा गेले असं कोण कोण आहे? हात खाली घ्या. हात खाली करायला सांगायला लागता का नाही? आपण मारुतीला जवळच पाहिजे आहे. कुठच्या देवळांमध्ये गदा घेतलेला मारुती आहे, शेपटी उंचावलेला मारुती आहे, मारुती आहे. कुठच्या देवळांमध्ये बसलेला मारुती आहे. कुठच्या फोटोमध्ये राम, लक्ष्मण, सीता यांच्यासमोर नम्रपणे वीर मांडी ज्याला म्हणतात, विरासन घालून बसलेला मारुती आहे. असे निरनिराळ्या रूपात आहे. मी तुम्हाला उदाहरण म्हणून मारुतीची 2 रूपं सांगणार. एक आहे अनगावच्या मारुतीच्या देवळात कोण कोण गेले? परीक्षा असली की बरेच जण जातात, मी बघतो. अनगावचा जो मारुती आहे ना त्याच्या पायाखाली राक्षस आहे टाकलेला, छोटा राक्षसाला चिरडणारा मारुती आहे. शेपटी उंचावलेली आहे आणि राक्षसाला चिरडणारा त्याचा पाय पायाखाली दाबलेला आहे राक्षसाला. खूप वर्ष आम्हाला माहितीच नव्हतं की इथे राक्षस आहे. दगडामध्ये कोरलेला मारुती. जेव्हा त्याला नीट केलं, सारखं कोरलं, रंगरंगोटी केली, तेव्हा कळलं राक्षस आहे. असा राक्षसी वृत्तीला, आतंकी वृत्तीला मारणारा मारुती त्याला वीर मारुती म्हणतात. काय म्हणतात? वीर. तिथं आतंक सहन नाही करत, राक्षसी वृत्ती सहन करत नाही. आणि दुसरा मारुती आहे त्याला दास मारुती म्हणतात. कुठच्या फोटो बघतो आपण? कोणाकोणापुढे बसलेला बघतो? राम, लक्ष्मण, सीता असं ते पंचायतन आहे. त्याच्या पुढे विरासनात बसलेला, तुम्हाला माहिती आहे विरासन म्हणजे काय? असा बसलेला मारुती आहे. नमस्कार केलेला आहे.
हा मारुती कोण आहे माहिती आहे तुम्हाला? त्याचा एक श्लोक आहे, मनोजवम मारुती तुल्य वेगम. मारुत तुल्य म्हणजे मारुत म्हणजे वारा, मनोजवम म्हणजे मनाचं जे इंद्रिय त्याच्यावर ताबा असणारा, वाऱ्यासारखा वेगवान, मारुत तुल्य वेगम. इथे इंद्रियम सगळ्या अवयवावर इंद्रियांवर ताबा असणारा. महत्वाचं म्हणजे बुद्धिमत्ता वरिष्ठम, नुसता बलवंत नव्हता तर सगळ्या बुद्धिमंतांच्या त्या वेळेला असलेले जे बुद्धिमंत असतील, आज आपण सगळे त्याच्याही खाली आहोत, अशांमधला वरिष्ठ असा तो. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरयुक्त मुख्यम. वानर सेनेचा प्रमुख होता. मला सांगा, मला लाखभर रुपये पगार आहे, माझं शिक्षण खूप चांगलं आहे, डिग्री आहे, अनगावला जागा आहे, एवढी घर आहे, तिकडे घर आहे, कल्याणला घर आहे, आणखी कुठे घर आहे, परदेशवारी करून आलेलो आहे. यातले एक जरी काही माझ्याजवळ असेल तर मी चालतो कसा ताट चालतो, समाजाला मी काही समजत नाही, हवेत चालल्या जाताना एक जरी. मारुतीजवळ काय काय वेगवान आहे, बुद्धिमान आहे, एका सेनेचा प्रमुख आहे, असं सगळं असून सुद्धा श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. का मारुतीला नमस्कार करायचा? तर रामापुढे तो दास आहे, हे ज्याला कळतो त्याचं दास व्हावं. मारुतीला हे समजलं तर रावणाच्या भेटायला गेला सीतामाईला शोधायला म्हणून, त्यावेळेला अख्खी लंका जाळून आला. तिथे काही नमस्कार करून बाबा ऐक ना, माझ्या पित्याला सोड ना, मी रामाकडून आलो आहे अशी विनंती करत बसला नाही. तो वीर आहे आणि रामापुढे म्हटलं तो दास आहे. ह्या दोन प्रवृत्ती आहेत, हे एकाच माणसात असतात. आपण कुठच्या प्रवृत्तीला प्राधान्य देतो, ती प्रवृत्ती कुठची वर आणतो याच्यावर आपला स्वभाव ठरतो. त्या दोन्ही प्रवृत्ती मारुतीमध्ये तुमच्या आमच्यात पण आहे. लीन कुठे व्हायचं, दास कुठे व्हायचं आणि वीरत्व कुठे दाखवायचं. आपण बरोबर उलट करतो. तिथे वीरत्व दाखवलं पाहिजे, तिथे एकदम लाचार होतो, आणि जिथे नम्र व्हायला पाहिजे तिथे मात्र काही उपयोग नाही त्याचा. नम्र व्हायचं तिथे नम्र झालं पाहिजे, आणि वीरत्व दाखवायचं तिथे वीरत्व दाखवलं पाहिजे. आता म्हणजे सीतामाईंना जेव्हा पळवून नेलं रावणाने, कोणतं रूप घेऊन आला तर रावण? स्वराज सुवर्ण मृगाचं रूप घेऊन आला, सोनेरी आली, लखलखत आहे, समोरून आलंय. सीतामाईला वाटलं ह्याचं छान कातड असावं, त्याचं मला चोरी शिवावी. माझ्या मनात असं झालं की एवढी मोठी आणि एका चोरीची हाव झाली, लोभ निर्माण झाला, असं माझ्या मनात आलं. पण लोभ होता का तो? ती जर का लोभी असती तर दागिन्याने मडलेली होती. जेव्हा रावणाने पळवून नेली तेव्हा अंगावर असलेले दागिने तिने वाटेत एकेका ठिकाणी टाकत गेली. का? तर रामाला कळावं मला कुठच्या बाजूने नेलाय. म्हणजे लोभ नव्हता ते. पण संकट आलंय, त्याग करायची वेळ आली, त्याचा त्याग करू शकतो तो लोभी नसलेलाच माणूस करू शकतो. माझ्याजवळ धनदौलत स्वीकार आहे, पण आवश्यकता भासली तर त्या सगळ्याचा त्याग करू शकेल असं सीताबाईने आपल्याला. आता जेव्हा त्याला अशोकवनामध्ये ठेवली सीताबाईला, त्यावेळेला ओळख तर पटवली पाहिजे की मी तुम्हाला न्यायला आलोय किंवा तुम्हाला तपास करायला आलोय. विश्वास कसा ठेवेल? आतंकवाद्यांच्या ताब्यात असलेली ती बाई रावणाच्या ताब्यात होती ना, विश्वास नाही ठेवणार. हनुमंताला असं वाटतं की अरे माझा ऐकून झालं ते, पण रामाला त्यांनी विनंती केली बाबा काहीतरी गुण आहे तुझी ओळख पटण्यासाठी, म्हणून त्याने अंगठी दिली. मारुतीवर विश्वास ठेवलेला होता, तरी पण रामाची अंगठी बघितल्यावर त्याला विश्वास पटला की हा रामाचा दूत आहे आणि मला न्यायला आलेला. त्यामुळे लोभ तिला नव्हता. आपल्या
इथून तुम्ही जेव्हा बाहेर पडणार आहात त्यावेळेला काही गुण आपल्यात नाही. आता तुम्ही कोणाच्या जर ताब्यात आहात, शिक्षकांच्या ताब्यात आहात, हेडमास्टरच्या ताब्यात आहात, कोणी ना कोणी तुम्हाला बघतोय, कोणी ना कोणी ओरडतोय, कोणी ना कोणी चांगलं वाईट काय ते सांगतोय. इथून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा ह्या जगात तुम्ही म्हणून बाहेर पडणार आहात. त्यामुळे तुम्हाला काही गुण विकसित करावे लागतात. तरुण तर तुम्ही आहातच, त्या टीनेजमध्येच आहात. तर कुठे जायचं आपण हे ठरवण्याचा हा काय? घडण्याकडे जायचं का बिघडण्याकडे जायचं? म्हणजे काल मोदी सरांनी जेव्हा बोलणं केलं सगळ्या विद्यार्थ्यांशी तुम्ही ऐकाल घरी जाऊन, तेव्हा त्यांनी सांगितलं की मोबाईलचा वापर जास्त वाढलाय, आवश्यक आहे तो, पण त्यातलं काय आवश्यक आहे ते शिक्षकांनी कधीतरी एखादा 20-25 मिनिटं बोलून मुलांना त्याच्यातले कोणते ॲप महत्त्वाचे आहेत, कोणते विधायक आहेत याची माहिती दिली पाहिजे. समजा ट्रिपला जायचं आहे, काश्मीरला जायचं आहे, तर याच्यावर माहिती शोधा आणि घेऊन आणा असं विद्यार्थ्यांना तर साहजिक ते माहिती मिळवतील. म्हणजे मोबाईलचा उपयोग विधायक कामासाठी करायला जर का शिकवायचं असेल तर असं काहीतरी उपक्रम करावे लागतील असं मोदी सरांनी सांगितलं. आपण विधायक उपयोग करतो का? आपला आपल्याशी त्याची कुंडाळांना विचार करा. मगाशी प्रश्न विचारले त्याच्यात आणखीन एक प्रश्न आहे की आपल्या घरामध्ये आई वडील दुसऱ्या गावाला राहत आहेत आणि मी मामाकडे शिकतोय, मावशीकडे आलोय, मामीकडे आलोय, नातेवाईकाकडे आलोय, शेजाऱ्याकडे आलोय, असं कोण पण आहे? आई वडील आहेत गावाला आहेत, दुसरीकडे आहेत, बाकी सगळे आई वडिलांच्या कुशीमध्ये आहे, बरोबर ना? बाकी सगळे आई वडिलांजवळ आहे, त्यांना पण माया मिळते, ज्यांचे आई वडील लांब आहेत त्यांना पण माया मिळते. पण खरंच आई वडिलांचा सन्मान जो व्हायला पाहिजे तो आपण करतो का? करतो? समजा बाहेर खेळायला मित्रांमध्ये जायचं आहे किंवा पोहायला जायचं आहे, फिरायला जायचं आहे, मैत्रिणीकडे जायचं आहे, आपण अगदी तयारीत आहोत आणि आईने किंवा वडिलांना काही आता नको जाऊ, तर आपण काय करू? नाही जाणार. आई म्हणते ना मग नाही जाणार. असे वागू? मनापासून दाखल करा, असे वागू नाही बघा. आपण पाया पडणार, चिडचिड करणार, जोरात चालवायला लावणार, काहीतरी आपली रिॲक्ट होणार आणि आपल्याला जायचं असतो ते जाणार किंवा नाही गेलो तर घरामध्ये आदळपट करणार, उठणार. आई वडिलांचा मान ठेवणे इतकं आपल्याजवळ भान राहिलेलं नाही. मग जय श्रीराम म्हणायचं आणि रामाचं काही गुण येत नाही. रामांना राज्याभिषेक करायचं ठरलं. काय ठरलं? राज्याभिषेक. राजपुत्र ते आहेत, पण राज्याभिषेक दशरथ महाराजांना असं वाटलं की आता माझं राज्य सिंहासनावर कोणीतरी तरुण बसवला पाहिजे, म्हणून राज्याभिषेक करायचं ठरलं. उद्याचा मुहूर्त ठरला, उद्या करायचं आणि आदल्या रात्री सांगितलं गेलं कुठे जायला सांगितलं? वनवासात जायला सांगितलं. दिलेले दोन जे त्यांनी वर दिलेले होते ते काहीतरी मागून घेतले आणि त्यानुसार दशरथ महाराजांनी सांगितलं की तुला वनवासात जायचं आणि भक्ताला राज्याभिषेक करायचा आहे. ट्रीप ठरली आपली आणि आपण ट्रीपला जायला निघालो. बॅग भरलेली आहे, सगळं तयार आहे आणि काहीतरी निरोप आला आणि वडील किंवा आई म्हणाले ताई उद्या ट्रीपला जाता नाही आपल्याला असं जायचं आहे, आपल्याला राम आठवेल. रामाने जरा की हुक्कून न करता राजपुत्राची वस्त्र उतरवली आणि वनवासात जाण्याची कल्पना धारण केली. आत्ताची मुली कसं वागणार का? वनवासात नको जायला आपल्याला, पण नको जाऊ ट्रीपला एवढं वाक्य सुद्धा आपण सहन करणार नाही. नको जाऊ खेळायला एवढं वाक्य सुद्धा आपण सहन करणार नाही. आपण जर का जय श्रीराम म्हणत असू, भारत माता की जय म्हणत असू, तर ही उदाहरणं नुसती घोषणा देऊन ऐकून भाषण ऐकून होणार नाही. त्याच्यातलं मर्म काय आहे? म्हणजे प्रभू रामचंद्राने जेव्हा रावणाचा वध केला, रावण काही साधा नव्हता.
शूर होता, हुशार होता, ताकदवार होता, मोठं राज्य होतं, सेना होती. जे राजा म्हणून गुण आवश्यक आहेत ते सगळे होते, पण दुर्गुण होता या सगळ्याचा त्याला अहंकार होता आणि प्रजेला त्रास देत होता. म्हणून रामाने त्याला मारलं. रावणाची बायको माहिती का, लग्न झालेलं होतं रावणाचं, माहिती ना, काय नाव आहे रावणाच्या बायकोचं नाव काय आहे? कुठे बोला ना, 10 तोंड असली तरी आपल्याला एकाच बाईचे नाव पाहिजे. बोल ना, अगदी ज्याला माहीत नव्हतं त्याने ऐका, मंडोदरी. किती मंडोदरीचं नाव आहे? तर ज्या पतिव्रता म्हणून ज्यांची नावं घेतली जातात त्याच्यात तिचं नाव घेतलं जातं. इतकी ती पवित्र आहे, इतकी शुद्ध आहे. रावणाची बायको आहे. रावण कसा आहे तुला माहिती आहे. रावणाचा वध झाल्यावर मंडोदरीला असं वाटलं की असा कोण वीर आहे की जो माझ्या पतीला हरवेल. तर अजिंक्य वाटत होता तो, माझ्या पतीला मारणारा असा कोण वीर आहे. म्हणून ती दर्शनासाठी बघण्यासाठी म्हणून आली. राम खडकावर बसलेले होते. युद्ध संपल्यानंतर सावलीला पडली, फक्त घुंगर वाजले पायातली. प्रभू रामचंद्र म्हणाली, माते काय आले. तेव्हा तिच्या लक्षात आलं की हा मी दुसरा तिसरा कोण नाहीये, हाच तो राम आहे आणि ह्यानीच माझ्या पतीला मारलं. काय फरक आहे त्यात? हा तर एवढा शूर आहे, माझा नवरा शूर होता, तरी पण असं का घडलं त्याचं उत्तर तिला त्या माते या शब्दात मिळालं. माते म्हणून हात मारलं, काय काम आहे काढले. तेव्हा ती म्हणाली, माझं उत्तर मला मिळालं. एका परक्या पुरुषाची स्त्री अशोकवनामध्ये आणून तिच्याशी संबंध करण्याची इच्छा ठेवणारा माझा पती, त्याला असाच माणूस मारू शकतो की 10 पावलावरनं मला माते म्हणून स्त्री आलेली आहे, दाखलीने राखून माते म्हणून हात मारणारा राम हा सारखा पुरुष अशा रावणाला मारू शकतो. तिला पटलं. तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं. नतमस्तक झाली आणि म्हटले. बघा सज्जनतेचं पावित्र्याचं किती ताकद आहे. नुसतं रावण बलाढ्य होता म्हणून तर नाही. आता इथून तुम्ही जेव्हा पास होत जाल, 11वी करा, 12वी करा, टेक्निकल प्रोसेस करा, हळूहळू हळूहळू शाळेचा विसर पडतो. आणि हे जग किती मोठं आहे तुम्हाला कळेल, किती खरं आहे किती खोटं आहे ते तुम्हाला कळेल. आता आपण आई लावायचे आपण आणतो. आजपर्यंत आईला किंवा वडिलांना मी फसवलंच नाही, खोटं बोललो नाही, असं कोणाला काय करतं. आई वडिलांची, मोठ्या भावाची, घरातल्यांची, शेजाऱ्यांची मी आजपर्यंत खोटं खरं कारण सांगून फसवलं असं, पण खोटं सांगितलं. मैत्रिणीकडे जातं सांगितलं आणि मैत्रिणीकडे गेलीच नाही. मित्रांकडे जाऊन अभ्यास करतो सांगितलं आणि तपास काढला जाईल मित्रांकडे नाही. या बारीकशा घटनेमुळे त्या संसारात तुमची विश्वासार्हता कमी. म्हणून पहिले काय कराल तर तुमची विश्वासार्हता टिकवा. शेजाऱ्यांच्या मनात, आईवडिलांच्या मनात, नातेवाईकांच्या मनात तुमच्याविषयी विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे की ताई सांगते ना, हा दादा सांगते ना, त्याची खरंच असली. असा विश्वास गमावला तर ऱ्हासाला सुरुवात होते, नुकसानीला सुरुवात होते. हा विश्वास मिळवायचा तो कशातून मिळेल? 100% खरं बोलण्यातून मिळेल. जेव्हा एखादा मुलगा उशिरा घरात येतो, आई काहीतरी विचारते आणि तो काहीतरी कारण सांगायला लागतो गोटीने, आईच्या लगेच लक्षात येतं. याला असं वाटतं आपण बनवतो. आई वडिलांनी लगेच ओळखलेला असतो की हा पाहणे करतोय, त्याला खुलासा द्यायला लागतो ना त्याच्या बोलण्याचा. तेव्हा समजावं की तो खोटं बोलले. खुलासा द्यायचं काय करायचं? मी जर का मित्राकडे जातो सांगितलं आणि खरंच मित्राकडे गेलो तर तुम्हाला खुलासा कशाला द्यायला पाहिजे? नाही ते उशीर झाला ना, ट्रॅफिक होती ना, अरे
मागच्या 2 घरं सोडली तर घर मित्राचं तुझ्या तिथे जातोच म्हणाला तो विसरला आणि ट्रॅफिक होती तर नेहमीचं कारण सांगून बसला. याला कुठली ट्रॅफिक लागली? खोटं बोलणं लपत नाही आणि त्यामुळे तुमची विश्वासार्हता कमी होते. दुसरा गुण आहे अभ्यास. महत्वाचा आहे. आता अभ्यासाचे पुस्तक घेतलं आणि बसलोय, आतमध्ये मोबाईल आहे, काही वडिलांना माहीत नाही, होईल का अभ्यास? खरा अभ्यास केला. परीक्षेच्या आधी 2 दिवस तरी मी आता शाळात तुमची मुलं नेहमीच बघतो आपण, परीक्षेच्या काळातच मुलं फक्त आपापसात अभ्यासाविषयी चर्चा करतात नाही, फक्त परीक्षेच्या काळात. पेपर संपून जातात तेव्हा किंवा पेपरला येतात तेव्हा. म्हणजे काही तर मुलं गेटमध्ये एक तर पुस्तक वाचत येतात. वर्षभर काय केलं गेट पर्यंत? मला सांगा असा अनुभव कोणाला नाही आहे? नाक्यावर उतरतात, कुठेतरी गाईड असतो तर नाही, आणि ते चाळत येतात, त्यात शॉर्टलिस्ट करतात की हा लागतो. अशा परीक्षेपुरते मार्क मिळवणारे होऊ नका. खरा अभ्यास. आणि तो खरा अभ्यास नाही केला तर कोणताही देव तुम्हाला पास करणार नाही. म्हणजे आमच्याकडे एक पाहुणे आले, ते वयस्कर होते, 70-75 वयाचे. माझ्या मुलीला त्याने विचारलं तुला गणपतीचा स्तोत्र येतो? हो. मग देवापुढे बसून 5 वेळा म्हणत जा, म्हणजे पास होतील. ते मोठे होते, माझ्या एका वयाने मोठे होते. ठीक आहे, वाईट काही सांगितलं नाही त्यांनी. ते गेल्यावर माझ्या मुलीने, 5वीत असलेल्या मुलीने विचारलं की बाबा खरंच 5 वेळा गणपतीचा स्तोत्र म्हणून मी पास होईल? म्हटलं नाही होणार. म्हणजे आजोबांनी सांगितलं त्याचं काय आला ना प्रश्न. खरंच 5 वेळा देवळात गेलो, नमस्कार केला, कुटुंबाच्या काढल्यात 2 दिवस आधी, आणि किंवा नमस्कार घरात केला, मोठ्या माणसानं केला, म्हणजे पास होऊ नाही म्हणा. मग तिला मी समजावून सांगितलं की 5 वेळा गणपती स्तोत्र म्हणण्यासाठी तुला देवासमोर मांडी घालून बसावं लागेल, एक चित्त देवाची व्हावं लागेल, 5 वेळा एकच गोष्ट म्हणायची आहे, मनात ठाम करावं लागेल, आणि त्यामुळे तुला एका जागी बसण्याची सवय लागेल, एकचित्त होण्याची सवय लागेल, आणि या सवयीचा फायदा म्हणून तू केलेला अभ्यास तुला उपयोगी पडेल आणि तू पास होशील. 5 वेळा गणपती स्तोत्र म्हणून पास मिळणार, त्याचं पुण्य देवाला तिथे जरूर मिळणार आहे, त्याचा एकही भक्त होईल तेव्हा, पण पास होणार नाही. पास होण्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागेल, आणि तो एकचित्ताने करावा लागेल, एक ध्येय ठेवून करावा लागेल. मला सांगा अभ्यास म्हणजे काय? जास्त कुठेतरी सुविचार मी आमच्या लायब्ररीच्या तिथे शिकण्यासाठी शाळेत त्याची गरज नाही. आता सुविचार आहे का विचार आहे ठरतो माहीत नाही. म्हणजे पूर्वी कुठे शाळा होत्या, झाडाखाली बसूनच शिकतात असं माझ्या मनात आलं तो विचार वाचल्यावर. पण घरी करतो का आपण आपल्याला? शाळेत आलो तरच जरा तरी पुस्तकं चालली जाणार. मॅडम ओरडतील म्हणून का होईना 5वीपासून आपण अभ्यास करतो, गृहपाठ असतो, किंवा गृहपाठ तयार नसेल त्या दिवशी दांडी म्हणतो. आणि कोण कोण दांडी मारतो हातात? माझा गृहपाठ तयार नव्हता म्हणून मी आलो नाही. चांगली मुलं 100% पास होतो. अजून 1 महिना अभ्यास मात्र करा. त्याचा अर्थ एक होतो की एक तर तुम्ही गृहपाठ सांगितलेलं करता, किंवा तुम्हाला गृहपाठच सांगत नाही. गृहपाठ सांगतात हां, म्हणजे मग तुम्ही चांगले. आता अभ्यास करायचा 5 मिनिटं केला, 6व्या मिनिटाला उठलं की सिरियल डोक्यात असते, सभासदला लागते, ती बघायची होती म्हणून 7-10लाच अभ्यास आठवला. चालेल का? नाही, त्याला चिकाटी पाहिजे, सातत्य पाहिजे. म्हणजे मी जेव्हा 11वी, माझ्या वेळेला 11वी होती, त्यावेळेला अभ्यास करायचो, त्यावेळेला पुस्तक हातात घेतले ते वाचायचो आणि शेवटाच नाही. मग कधी कधी शेवटून वाचायचो आणि पहिलं नाही. खरं वाटतं तुम्हाला असं करत नव्हतो.
एकाच विषयाचं फक्त असं करत होतो, माझ्या आवडत्या विषय. बाकी सगळ्या विषयाकडे मी बघतच नव्हतो. त्याचे परिणाम मी भोगतोय. तुमच्या नशिबाने अभ्यास कसा करायचा सांगणारी माणसं तुमच्याकडे आहेत. काय लागेल, गाईड लागेल, साहित्य लागेल, त्याची कमतरता पडणार नाही याची काळजी घेणारे आई वडील आहेत, नातेवाईक आहे, शाळा आहे, संस्था आहे. कमतरता कशाचीच नाही आहे. कमतरता आहे की तुमच्या अभ्यास करण्याच्या प्रवृत्तीची, जिज्ञासेची, चिकाटीची, सातत्याची. तपासून बघायला हे गुण आपल्याला आहेत का? नसतील तर आणा. 10वीला काही शिक्षण थांबलेलं नाही, 11वी वेगळे, 12वी वेगळे, ग्रॅज्युएट व्हायचे, पुढे शिकायचे, मोठं व्हायचंय, नोकरी कुठेही उपयोगी पडणार हे गुण आहे. त्यामुळे ते वाढवा. चिकाटी नसेल, शरीर स्वास्थ्य म्हणजे आजार असणे एखादा केल्याने होतं, पण शरीर स्वास्थ्य चांगलं नाही, मला रात्री झोप लागत नाही किंवा मी लवकर उठलो तर दिवसभर अडसावलेला राहतो, हे शरीर स्वास्थ्य चांगलं नसण्याचं लक्षण. आपण ताजेतवाने दिसलो पाहिजे, हसरे दिसलं पाहिजे, हसतमुख दिसलं पाहिजे, खिलाडी वृत्तीचे वाटलं पाहिजे. त्याच्यातले सकाळच्या शाळेवाले तुम्ही कधीतरी होतात, 5वी 6वी घातलेला ना, आता दुपारी आ म्हणजे लवकर उठायची घाई नाही. किती वाजता उठतात? 6च्या आधी मी उठलेला असतो, माझा आटपलेला असतो. असे किती हात वर करा. 6 वाजण्याच्या आधी हात खाली करा. एकदा घरात कुटुंब आमचं मोठं आहे. एकदा रात्री ती मुलगी जागी झाली आणि कोणीतरी म्हणलं झोप, 1 वाजला. तेव्हा तिने विचारलं रात्रीचा पण 1 वाजतो? माहितीच नाही. तसे सकाळी पण 6 वाजतात हे माहिती आहे? कोण आठवण करा, खरा करायचा. सकाळी 6 वाजता मी आठवून तयार असतो. सकाळच्या गाड्यामध्ये तर असतीलच, त्याचे सोपे असतात. नसलात तर सुरुवात करा. मी 6 सांगतोय तुम्हाला. मी गेले 40 वर्ष 5 वाजता उठतो. हा अहंकार सांगत नाहीये, माझा व्यवसायच तसा आहे. मला उठलंच पाहिजे, पण उठतो. चांगली सवय लावून घ्या. लवकर उठा. काय करा? लवकर उठा आणि मोबाईल बघा नाही. लवकर उठा, आवरायचं आपलं फ्रेश व्हायचं आणि व्यायाम करायचा. मारुतीचं उदाहरण सांगितलं ते उदाहरण नाही तुम्हाला. ते जे गुण आहे आपल्या द्यावे लागतील. सीतामाईचे गुण आपल्या द्यावे लागतील, रामाचे गुण आपल्या द्यावे लागतील. लक्ष्मणाचे गुण, रामाला जरा कोणी बोललं तर लक्ष्मणाचा लगेच फणा काढायचा तो. असं भावावर प्रेम होतं. भरताला राज्य मिळणार वनवासात गेल्यानंतर. देणाऱ्याने दिलं पण घेणाऱ्याने घेतलं का? नाही घेतलं. तो म्हणा दादा मला काट्या कुठ्यात जाणार तिकडे आणि मी राज्यावर बसलो आणि इथे राजवाड्यात तो एक झोपडी बांधून राहिला. भाऊ कसा असावा? रामायणाने शिकवलं. पती कसा असावा? रामायणाने शिकवलं. आई वडील कसे असावे? रामायणाने शिकवलं. आहे वाईट माणसं रामायणात पण आपण पाहिले. एक नाव सांगता कोणाला? रावण. रावणच्या विजय. रामाचा जो काळ आहे तो इतका उच्च स्तरावर गेलेला होता. अनेक वर्ष राज्य केलाय त्यांनी. वेळ संपदा की खूप खरा. सद्गुण तो शिखरी चढला. असं आहे. कुठचा काळ होता रामाचा? सद्गुण शिखरावर चढलेला होता. म्हणजे सर्वोत्तम पदावर सद्गुण पोचलेला होता. श्री रामचंद्र अवतरला, भूलोक स्वर्गची बनला, सद्गुण तो शिखरी चढला. असा सुजलाम सुफलाम म्हणून आपल्याला जो काळ माहिती ना, आपण म्हणतो प्रार्थनेत, तसा तो काळ होता. आणि गडबड झाली. मंथरा कैकई इथेच झाला हा काळ. आता नुसते सद्गुण, नुसते सगळे सुजलाम सुफलाम असं चालणार नाहीये. ह्या सगळ्यांवर नियंत्रण
मागे आणणे. विजयश्री दारापर्यंत येऊन परत गेली. उद्या तुम्ही या देशाचे नागरिक आहात. तुम्हाला एक कळलं पाहिजे की मी चांगला राहिलो तरच देश चांगला होणार आहे. चारित्र्य मी तुमच्या तरुणांच्या तरुण कोणते गुण पाहिजे ते सांगणार आहे. काय सांगितलं आपण? शारीरिक स्वास्थ्य, चिकाटी, अभ्यास. अभ्यासाचा अर्थच सराव असा आहे. पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट वाचणं म्हणजे अभ्यास. एकदा वाचल्याने ठेवून दिला असं अभ्यास नाही. पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट वाचणं म्हणजे अभ्यास. म्हणजे परवा इथे 11वी 12वीसाठी एक आपण करिअर गायडन्ससाठी आणले ते. त्यांनी वाचन कसं असावं असतं. पुस्तकाचा धडा अख्खा वाचलाय असे कोण सांगत तर पुस्तकाचा धडा मी वाचतो तर काही वेळेला प्रश्नोत्तर बघतो. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांसारखा वाचनाचा नाद असलेले दुसरं व्यक्तिमत्व नाही. आता नुसतं नाद होता का तो वाचायचा फटाफट ते करत तसं नाही. त्याचा अभ्यास करून चिंतन करणारा स्वभाव होता. आपण वाचतच नाही आहात. तिथं विचारतं धडा वाचला तरी आजवर करत नाही आहात. धड्या सोडून अवांतर वाचन केलं. एखादं चांगलं पुस्तक वाचलं, एखादी कादंबरी चांगली वाचली, ऐतिहासिक चारित्र्याचं पुस्तक वाचलं, कोणाचं तरी चरित्र वाचलं, एखादी युद्धाची कथा वाचली, असं आपण कधी करणार? अभ्यासातच वाचत नाही. हा वाचनाचा गुण तुमच्यात नसेल तर माघार घ्यायला गेला. लेखनाचा सराव म्हणजे काल मोदी सरांनी सांगितलं ऐका नीट. नुसता अभ्यास करू नका असं वाक्य त्यांनी सांगितलं. सगळ्या मुलांना बरं वाटलं. अरे वा अभ्यास करू नका सांगितलं. बद्दल मुलांना सांगितलं. पुढे त्यांनी सांगितलं की लेखनाचा पण सराव करा. अभ्यास खूप केला आणि 3 तास लिहिता लिहिता पेपर लिहिता लिहिता थकवा आला चालणार नाही. त्यामुळे त्याचा पण सराव पाहिजे. प्रश्नपत्रिका अवांतर आपल्या अभ्यासाच्या लेखन येतात ना. जर मी विचारित त्यांनी मला सांगत किती सोडवले रे, तू किती सोडवल्या प्रश्नपत्रिका दुसऱ्या आधीच्या वर्षाच्या कोणाच्या तरी आणून कोणी सोडवले तसं आठवत करा. आपणच सोडवू. बघा अजून वेळ गेलेला नाहीये. अजून 1 महिना आपल्या हातात आहे. एक गंमत सांगतो तुम्हाला. बघा आता 1 महिना म्हणजे आपल्याला वाटतं अरे बापरे कसं काय होणार. 1च महिना राहिला नाहीतरी काय होणार? नापास होणार. मग कशाला अभ्यास करा असा विचार करू नका. 1 महिना म्हणजे खूप वेळ आहे. एकदा मी एका ठिकाणी लग्नाला गेलो होतो नेरळ आणि निघताना झाला उशीर. रिक्षा केली. रिक्षावाल्याला म्हटलं अरे बाबा घाई कर ना, 2 मिनिटं राहिले गाडी रुपये मला तिकीट काढत आहे. मला साहेब मिळेल एवढं वाक्य त्याचं. आणि माझा जीव नुसता कासावीच्या रिक्षेच्या पुढे पडत होता तर खूप वेळ नंतर गाडी नव्हती. अरे 1 मिनिट राहिले तिकीट ऑफिस कुठे मला माहिती आहे. मी नेतो तुम्हाला. इतका शांत, चिडला नाही, रागावला नाही. अरे 1 मिनिट राहिलाय. कोणा साहेब असं करा ना, तुम्ही 1 मिनिट राहिला म्हणण्यापेक्षा 60 सेकंद राहिलेत असं म्हणा ना. अरे खरंच धीर आला. त्याने तिकीट ऑफिसची दिलं. तिकीट त्यानेच काढून दिलं. गाडी आली, गाडी मिळाली. लेट नव्हती गाडी. 1 मिनिट म्हणजे नाराज नव्हता. 60 सेकंद आहेत असं जेव्हा मनाने घेतलं तेव्हा असं वाटलं खूप आहे, खूप वेळ आहे. त्यामुळे 1च महिना राहिला असं म्हणू नका. 30 दिवस आहे. बरोबर परीक्षा किती तारखेला आहे मला माहित नाहीये पण साधारण 30 दिवस आहे. आपण त्याचा गुण म्हणून म्हटले त्यातले काहीतरी लक्षात राहते. अंमलात आणायच्या अजून पुढे एकेकाने हात करून सांगा मी आता किती गुन्हा
एक एक सांगा. सांगा बरं. एक तर कुठचा क्रमवार नको मला. एक कुठचा सांगितलं? कुठून नको मला कुठचा? चिकाटी. पटापट. चोर पडला तर जायला लागेल तुम्हाला आणि मला पण. हा? चारित्र्य. बघा मी वाचतोय ना, फक्त लक्षात ठेवा. शारीरिक स्वास्थ्य, तब्येत चांगली नाही. चिकाटी, अभ्यास म्हणजे सराव, वाचन, लेखन, मित्र किंवा मैत्रिणी त्यांच्याशी आपलं नातं चांगलं पाहिजे, घट्ट पाहिजे, चारित्र्याचं पाहिजे. म्हणजे आता मग विनोद म्हणून नाही झालं. शूर्पणखेला असं वाटलं की हा राजकुमार किती चांगला आहे. करायचा 5 मिनिटं किती चांगला आहे म्हणून एक सुंदर स्त्रीचा वेळ घेऊन तिथे गेली. राम तिच्याकडे डोकून बघायला तयार नाही. अनेक प्रकार त्यांनी करून पाहिले. लक्ष्मणाकडे गेली, हा नाही तर हा तरी हा पण बरा आहे. अपमानित परत जावं लागलं. हा एक गुण आहे की रामाचा गुण आहे ना, की परत स्त्रीकडे वाकड्या नजरेने त्यांनी बघितलं पण नाही. आणि म्हणून रामराज्य आलं पाहिजे. राम पूजनीय आहे, राम श्रद्धेय आहे कसं आपण म्हणतो. आणि रावणाने मात्र दुसऱ्याची पत्नी आणून अशोकवनात ठेवली. कोणीतरी मला म्हटलं किती रावण चांगला होता, इतके महिने त्याच्याकडे होते तरी स्पर्श सुद्धा केला नाही. रावण चांगला नव्हता, सीतामाईचं तेज चांगलं होतं. येऊच शकला नाही तो तिच्याजवळ. का नाही येऊ शकला ते तुम्ही पुढे कथा वाचतात तेव्हा कळेल. म्हणून तो आला नाही, नाईलाज म्हणून लांब राहिला. तो चांगला वगैरे नव्हता आणि राम त्याच्या उलट होते. म्हणून रावणाचं नाव जरी घेतलं जात असलं ते तरी ते दुर्गुणांसाठी घेतलं जातो. गुणांसाठी फक्त रामाचंच नाव घेतलं जातो. पण राम व्हायचं तर रावणाच्या लाईनीत जायचं हे आपलं आपण ठरवतो. शेवटचा विषय नसतो आणि बोलणं संपतो. आपली महत्वाकांक्षा पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांनी मला माहिती आहे की पास झाली म्हणून कुंभार सरांबरोबर तिच्या घरी गेलो आणि मला नंतर इथे रिझल्ट गेला, काही सर्टिफिकेट गेला, आधी असं तिला भेटलं काही पहिली येशील असं वाटतं तर तुला. आपल्या घरी पहिली आली मोठपाड्याची शेवटी बरोबर बरोबर. तिने मला सांगितलं की इथे जेव्हा मी आले पहिल्यांदा 5वीला तेव्हा इथे जी पहिले आलेल्यांची यादी आपल्याकडे लावलेली आहे. कोणी पहिले 10वीला पहिले आलेल्यांची यादी आपण मराठ्यात लावलेली आहे. 65 सालापासून आत्तापर्यंत आपण पाहिली. ती म्हणाली तेव्हाच माझ्या मनात असं की माझं नाव या यादीत आलं पाहिजे. याला महत्वाकांक्षा मिळते. अशी मोठी झाली, लग्न झालं की मला पण डॉक्टर झाले, इथली एक समजले. महत्वाकांक्षा आपली अशी पाहिजे की मी जिंकणारच, मी मोठी होणार, मी मोठा होणार, अशी महत्वाकांक्षा पाहिजे. ती कोणाला तरी डावलून मला मोठं नाही आहे. एक फळ्यावर रेष काढलेली असते आणि कोणीतरी सांगतो की इथे मोठी रेष काढ, त्याची रेष लहान आहे म्हणून तो ती मोठी रेष पुसतो आणि लहान रेष त्याच्यापेक्षा कमी करतो. करायला काय पाहिजे तर त्याची रेष त्या लहान रेषेपेक्षा मोठी काढली पाहिजे. माझी महत्वाकांक्षा अशी पाहिजे की जो पहिला येणार आहे धावण्यात त्याच्या कंदत तगडं अडवून त्याला पाडला म्हणजे मी पहिला येईल असं न म्हणता. मी काल एक याच्यावर व्हिडिओ ऐकला. धावण्याची स्पर्धा होती अपंग मुलांची. स्पर्धेतून भाग झाला, ते सगळे थांबले. त्याला उचलला, उठ्ठा केला, बसता केला, कपडे झटकले, त्याला विचारलं पाणी पाजलं, धावणार ना? हो म्हणाले. आणि परत एका रेषेपासून तिथून त्यांनी धावायला सुरुवात केली. स्पर्धा जिंकणं महत्वाचं नाहीये, ती निकोप पाहिजे. कोणाला तरी दंडी घालून मी पहिला आलो असे पहिले येऊ नका. त्यामुळे महत्वाकांक्षा असेल, स्पर्धा असेल, अभ्यासातली असेल, खेळातली असेल, आयुष्य जगण्याची असेल, श्रीमंत होण्याची असेल, पैसे कमवण्याची असेल, काय कुठची स्पर्धा असो ती निकोप पाहिजे. त्याच्यात पाप नको आपल्या मनात.
बसलेलो ते विद्याप्रसारक मंडळ, ते नाव तुम्ही वारंवार ऐकलेलं आहे. मग मी सरांनी सांगितलं तसं ह्या सगळ्या संस्था, शारदापती शाळा असेल, लाहोटी शाळा असेल, ही शाळा असेल इंग्लिश मिडियमची, आपलं असं सगळं युनिट चांगलं कसं चालेल, समस्या राहणार नाही, सुविधा कमी होणार नाही, याच्याकडे लक्ष देण्यासाठी म्हणून ही संस्था असते. ती विद्याप्रसारक मंडळ आहे. त्याचे जी अध्यक्ष आहेत, माझ्यावर चारी विभागात जाऊन त्याचं कामकाज पाहण्याची जबाबदारी आहे. हे सेक्रेटरी आहेत, सचिव आहेत, 75 वर्षाच्या पुढे गाडी गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला इथे एकत्र करून मला असं वाटलं की तुम्हाला शुभेच्छा तर दिल्याच पाहिजे. पास व्हा असं नुसतं म्हणायचं नाही, चांगले पास व्हा, चांगले बना, चारित्र्यवान बना, आता सांगितलं ते गुणयुक्त बना, आणि आशीर्वाद द्यायचा पण आमचा अधिकार आहे. त्यामुळे आशीर्वाद म्हणून तुम्हाला सांगणार आहे, एक कविता आहे, शेवटचं कडवं आहे, आपल्यासाठी उपयुक्त आहे. घरट्यातून या पिल्लू उडावे, मिळवता याला शक्ती. आता हे घडत आहे, 10वी पर्यंत या प्रेमाचेमध्ये येत आहे, बागत आहे, सुरक्षित जात आहे. जरा काही वाईट लागलं तर पालकांना फोन केला जातो किंवा गाडीने तुम्हाला पोचवला जातो. म्हणून पिल्लू आहे आपण. घरट्यातून या पिल्लू उडावे, मिळवता याला शक्ती. आणि काय आशीर्वाद दिलाय, आकाशीचे पंख लाभू दे. किती मोठे व्हा, आकाश ठेंगणं वाटायला लागेल असे पंख तुम्हाला भरारी मारण्यासाठी मिळू दे. आणि तरी पण उंबरठ्यावर भक्ती. घरट्यातून या पिल्लू उडावे, मिळवता याला शक्ती, आकाशीचे पंख लाभू दे, परी उंबरठ्यावर भक्ती, परी उंबरठ्यावर भक्ती. एवढा आशीर्वाद तुम्हाला देतो, शुभेच्छा देतो आणि माझं पूर्ण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद लेले साहेब. अच्छा, माझ्या या तरुण पिढीला आपल्या अनुभवाची, आपण दिलेल्या मूल्यांची शिदोरी आयुष्यभर मिळेल हा नक्की विश्वास व्यक्त करतो आणि आजचं सेशन इथे संपलं असं जाहीर करतो. उद्या आपल्यासमोर अशा सेशनमध्ये मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री विनीतजी लेले साहेब आपल्याशी अशाच पद्धतीने गप्पा मारणार आहेत. उद्याच्या सेशनची तयारी आपण थोड्या करणार आहोत. मी मान्यवरांनी विनंती करतो, कृपया आपण कार्यक्रम घ्या. जंकर मॅडम, एंड कर ना. विद्यार्थी मित्रांनो, गेली 1 तास आपण इथे बसलो.